सगळं काय खोदून काढलं होतं, प्रेस खोदून काढली होती बोरा बाजारमधली, तरी सुद्धा राजीनामा द्यावा लागला. तर राजकारणामध्ये हे अशा सगळ्या गोष्टी होतात. परंतु ते मला असं वाटतं की कोणावर अन्याय होता कामा नये. त्यांनी जर काय दोष असेल तर त्या दोषीला शिक्षा झाली पाहिजे. कारण तो जो खून झालेला आहे तो अतिशय भयंकर. कारण ते आमदार धस ज्या पद्धतीनं हाऊसमध्ये सांगत होते किंवा बाहेर सुद्धा बोलतात किंवा आम्ही जे काय ऐकतो ते पाहिल्यानंतर, जे ऐकल्यानंतर अंगावर शहारे येतात की खून होतात माणसांचे. पण अशा निर्घृण पद्धतीनं असा खून होणं म्हणजे कल्पनाच आपण करू शकत नाही. आणि जे कोण दोषी असतील त्यांना फाशी द्या ना तुम्ही, ज्यांनी हे केलं त्यांना. कोण त्याला नाही म्हणतं, फाशीच द्या त्यांना. परंतु कारण नसताना कुणावर तरी अन्याय होता कामा नये एवढं सुद्धा मला वाटतं. सगळे मुद्दा असं उपस्थित राहतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये बीड असेल, परभणी असेल, पुण्यात असेल असे मोर्चे निघत आहेत आणि विशेषतः जरांगे परत एकदा जातीची भाषा करतायत, घरात घुसून मारण्याची भाषा करतायत. या संदर्भात काय म्हणतात? हे बघा, हे जे आहे जरांगे हे जे पद्धतीनं बोलतायत काय, हे काही बरोबर नाही. हे लोकशाही आहे, हे काय ठोकशाही नाही आहे. त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे जर दोषी असेल तर आपोआपच त्यांच्यावर कारवाई होईल. तुम्ही कायदा हातात घेण्याची काही आवश्यकता नाही आहे. आणि जरांगेच्या बाबतीत म्हणाल तर ते स्वतः काय मुंडे साहेब 4-5 वेळा त्यांचं उपोषण सोडवायला गेलेले होते. त्यामुळे ते एकमेकांना ओळखतात, ते पाहून घेतील काय ते. त्याची एवढी काही काळजी करायची गरज नाही. सुरेश दस अजित पवारांना म्हटले क्या हुआ तेरा वादा. सुरेश दस अजित पवारांना आठवण करून देताना असं म्हणाले की क्या हुआ तेरा वादा. अजित पवारांना आठवण दिलं पण काय या सगळ्या प्रकरणामध्ये योग्य चौकशी करेल आणि योग्य ती हो ना, मग त्यांनी सांगितलं, त्यांनी वादा दिलेला आहे. चौकशी करून चौकशीत जर ते दोषी असेल तर तो वादा पूर्ण होईल. नाही, पण यामध्ये महायुतीचेच घटक आहेत, भाजपवर त्यांचेच आमदार आहेत, ते राष्ट्रवादीचे मंत्र्यांना टाकले, त्यामुळे महायुतीत तणाव निर्माण होऊ शकतो. ठीक आहे, असं आहे. पण मला सगळ्यांनाच विनंती करायचं की थोडंसं शांतपणे हे प्रकरण आपण घेतलं पाहिजे. खून झाला, अतिशय वाईट पद्धतीनं झाला, त्या सगळ्या खुनांना फाशीची सजा झाली पाहिजे, हे बरोबर. परंतु कायदा सुद्धा म्हणतो की एक सुद्धा बेगुन्हेगार त्याला सजा होता कामा नये, एकाला सुद्धा अन्याय होता कामा नये, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि म्हणून होऊ द्या चौकशी. आता तुम्ही सांगितलं कुणीतरी की त्या SIT जी काही नेमली त्याच्यामध्ये एक कोणतरी ऑफिसर आहे, तो ऑफिसर त्यांचा तिकडच्या लोकांचा काही दोस्त आहे, तर ताबडतोब त्याला फडणवीसांनी जे मुख्यमंत्र्यांनी बाजूला केलं. पण असं काही जे असेल ते माहिती पूर्वच जा ना. शेवटी मंत्री काय बसलेले काय किंवा वरचे अधिकारी काय त्यांना सगळ्याच गोष्टी काय ताबडतोब माहिती असतात अशातलं काम नाही. तुम्ही माहिती द्या. सुरुवातीपासून या प्रकरणात वाल्मिकी कराडचं सुरुवातीपासून नाव देतात. पकडा ना त्यांना, पकडा, चौकशी करा. आता पंकजा मुंडे पण या म्हणतायत की वाल्मिकी कराड हा धनंजय मुंडेंचा उल्वाद आहे किंवा त्यांचा बरदस्त लाभल्यानेच तो मोठा झालाय. एकंदरीतच या प्रकरणात सुरुवातीपासून वाल्मिकी कराड हे केंद्रस्थानी राहिलेले आहेत. वाल्मिकी कराडाला राजकीय बरदस्त मिळाल्याशिवाय मोठा झालेला नाही म्हणजे झाला आहे का? ठीक आहे, आता ते बघा, ते पोलीस चौकशी करतील. ते तो मोठा करण्यामध्ये काय कोणाचा हात आहे. आता माझ्याबरोबर अनेक माझे मित्र कार्यकर्ते वगैरे असतात, अनेक लोक फोटो काढतात, काय करतात आणि जवळ असतात कार्यकर्त्या. आता एखाद्या कार्यकर्त्याने बाहेर जर काय केलं नवीनच काय, तर याचा अर्थ मी त्याला सांगितलं असं नाही होत ना, ते तू असं कर म्हणून. काय करणार बरं, कार्यकर्ते काय त्याच्या डोक्यात काय चाललं हे आम्हाला काय कळत असतं का? आता सुद्धा काय येतात लोक, कुठे गेलो साहेब फोटो सेल्फी काढा सेल्फी. आता तो सेल्फी काढणारा तो कोण आहे, काय आहे, तो काय आपल्याला माहीत असतो. किंवा हे कार्यकर्ते आपलं काम करतायत, आपलं काम करतात तर आपण त्यांना मान सन्मान देतो. पण बाहेर काय धंदे करतो ते आपल्याला काय माहिती असतं. मला कोणाची बाजू घ्यायची नाही आहे, फक्त
चौकशी पूर्ण होऊ दे एवढंच मी म्हणाल, दुसरं काय. यांनी आरोप केलेला आहे की ज्या पद्धतीने त्यांना धमक्या देत आहेत मुंडे समर्थक आणि यांच्याकडनं ज्या पद्धतीने अंजली दमाने यांना ज्याने ज्याने धमक्या दिलेल्या आहेत त्यांचे ते नंबर जे आहेत त्याने पोलिसांना कळवले पाहिजे आणि पोलिसांनी जे आहेत त्यांच्या त्या सर्व लोकांवर ताबडतोब कारवाई केली सर, ते पाहिजे. चिठ्ठीमध्ये नेमकं काय लिहिलं होतं पवार साहेबांनी? तुम्हाला जो चिठ्ठी हा? लिहून दिली, हा? चिठ्ठी जी लिहून दिली शरद पवारांनी स्टेजवरती, त्या चिठ्ठीत नेमकं काय लिहिलं होतं? कुठे? साखरच्या कार्यक्रमात एक चिठ्ठी आपल्याला दिली. आज चिठ्ठी लिहिते काय लिहिलं तर त्याच्यावर काय पडदे में रहने दो पडदा नाही, सर, चिठ्ठीत असं लिहिलं होतं की तुम्ही सांगताय ते. मी सांगितलं ना आता एकदा त्याचं उत्तर दिलं आता काय परत. प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे लगातार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे लगातार कह रहे मीडिया के सामने कि भुजबल साहब को मनाने का प्रयास किया जाएगा, 1-2 दिन में आपसे मुलाकात करेंगे, लेकिन आपसे क्या उनकी मुलाकात हुई? सच में वो मनाने का प्रयास करे? आपकी हमारी कोई मुलाकात नहीं हुई, कोई बातचीत नहीं हुई है. सर, क्या आपको सर बयान देकर मीडिया के सामने बयान देकर आपकी भावनाओं के साथ खेलने का प्रयास हो रहा है उनकी तरफ से? मैं कुछ भी नहीं कहना चाहता हूँ. सर ये बात आज क्या मेरी सारी भावना जो है मर गई है, खत्म. सर मैं क्या कहूँगा? इसके अलावा सर इसके अलावा एक्शन प्लान क्या आहे? सर प्लॅन ऑफ ऍक्शन आगे का क्या मी तुमच्याशी बसतो आणि ठरवून आपण काय करायचं प्लॅन करायचं पुढे. हे तुम्ही जरा आता गप्पा वगैरे मारताना आपण ठरवू. तुम्ही काय सांगतात त्याचा पण विचार करू. सर इसके अलावा अजीत पवार ने कहा है कि मतदाताओं को कहा है कि आपने मुझे वोट देकर मेरे मालिक नहीं बन गए, मैं आपका मजदूर नहीं बना. इस पर आपका क्या कहना है? ठीक है, यानी इतना नहीं कहना चाहिए, इतना ही मैं कहूँगा, क्योंकि लोग जो है ये हमारे मिनिस्टर के मालिक है या नहीं ये बात ही नहीं. ये सारे लोग जो है मतदाता है, इस राज्य के मालिक है, इस देश के मालिक है. बाबा साहब अम्बेडकर ने सबको इस देश के मालिक बनाया है. हमारी क्या बात होती है? सर आप क्या आरोप ये है कि एरोगेंस दिख रहा है सत्ता में आने के बाद दादा का मैंने उस पर जो है जवाब दे दिया है. सर संजय गायकवाड़ जो है जिस तरीके का उनका भी एक बयान आया है कि 5,000 2,000 रुपए में देने वाले वोट जो है इस तरीके की जो टिप्पणी की है उसको आप किस तरीके से देख रहे हैं? लगातार इस तरीके के विवादित बयान मैं फिर से इसके बारे में इतना ही कहूंगा कि जो हमारे उप मुख्यमंत्री और भूतपूर्व मुख्यमंत्री शिंदे साहब हैं, उनको चाहिए कि उनको थोड़ा जरा लगाम लगाए, क्योंकि मेरे बारे में भी ऐसा ही उन्होंने पहले कहा था कि जब ये जरांगे और मेरा जो सब चला था तो मेरे बारे में कहा था कि छगन भुजबल को जो है कि कमर में जो है लात मारकर जो है मंत्रिमंडल के बाहर निकालो. और 2.5 महीने पहले मैंने जो इस्तीफा दिया था और मगर मुख्यमंत्री ने कहा था कि इसके बारे में कुछ बोलो मत, तो मैंने नहीं बोला था. मगर जब इसने ये बोला लात मारकर उसको निकालो, किक आउट, तो मैंने बोला कि भाई कुछ जरूरत नहीं है लात मारने की, मैंने इस्तीफा दे दिया, जाओ. तो ये जो है जरा ज़्यादा बोलते हैं क्या, उससे लोगों को मन दुख होता है, नहीं बोलना चाहिए. तो शिंदे साहब को चाहिए कि उनको समझाए. सर विपक्ष का ये कहना है कि एकनाथ शिंदे को उनके बिहार में माफी मांगनी चाहिए. असं तुम्हाला वाटतंय का? एक बार में एक एकही धनंजय मुंडेंमुळे पक्ष अडचणीत आला असं तुम्हाला वाटतंय का? असं आहे की मला अजून तरी म्हणजे अडचण निर्माण केली गेलेली आहे सगळ्या बाजूने, परंतु जोपर्यंत जे आहे न्याय सांगतो आहे की नीट चौकशी करा आणि त्याच्यानंतर अडचण वाटली तुम्हाला खरी तर त्याच्यावर जे काही पावलं उचलायला पाहिजे. माणिकराव कोकाटे असं म्हणतायत की भुजबळांचे लाड पक्षाने खूप केलेले आहेत, त्यामुळे त्यांना जो योग्य निर्णय वाटतो तो त्यांना घेऊ द्या, अशा पद्धतीची प्रतिक्रिया माणिकराव कोकाटे. माणिकराव कोकाटेंना मला सांगायचं आहे की छगन भुजबळ या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक आहे, पवार साहेबांबरोबरचा. पवार साहेब आणि आम्ही दोघे याचे प्रमुख संस्थापक आहोत. खरं म्हणजे काय, माझा जो एटेंट बंगला होता विरोधी पक्षनेत्याचा, तिथेच या झेंडा कुठला असावा, नाव काय असावं व त्याची जे निशाणी आमची घड्याळ कशी असावी
एवढंच नाही तर घटना अमुक तमुक सगळं काय केलेलं आहे आणि मी या प्रांताध्यक्ष सुद्धा पहिला आहे. कोकाटे हे तसं पाहिलं तर उपरे आहेत. 5 वर्षापूर्वी ते कधीही राष्ट्रवादीत नव्हते. 5 वर्षापूर्वी त्याने माणसं पाठवली की त्यांना यायचं आहे. मी पवार साहेबांना विचारलं, पवार साहेब तयार नव्हते, पण मी म्हटलं की जाऊ द्या, काय मला काय ते बोलले असतील, शिव्या दिल्या असतील मागच्या निवडणुकामध्ये, परंतु आपण आता निवडणुका आहेत आणि नंबर वाढवला पाहिजे. पवार साहेबांनी सांगितलं की तुला काय पाहिजे तो घ्या निर्णय, आणि आम्ही त्यांना घेतला. आम्ही त्यांच्या प्रचाराला सुद्धा गेलो पावसामध्ये. आता ते मला काय सांगणार की आता मी संस्थापक अध्यक्ष, मी सगळा काय, तर माझ्या पक्षाने मला माझे लाड केले, किती केले, काय केले, तर माझ्या पक्षाने मी पाहून घेईन. अरे तुम्ही काल आलात, तुम्ही काय, तुम्हाला बोलण्याचा काय अधिकार आहे राव? सर इसी से आगे जुड़ा हुआ है कि जिसे आपने पार्टी में लाया वो बिना किसी हाईकमांड के बैकिंग के आपको पार्टी से बाहर निकालने की बात कह नहीं सकता है. तो आपको लग रहा है कि जो बयान आ रहे कोकाटे के वो ऊपर से कहा गया है इनडायरेक्टली आपको लेकर? नहीं, ऊपर से इनको ये ऐसा कहो, ऐसा कहने वाला कोई नहीं, ये अपने आप बोलता है. ऊपर से कोई उनको ऐसा बोलने वाला नहीं. सर, धनंजय मुंडे का कहा जा रहा है कि उनका इस्तीफा लेकर शायद वो मंत्री पद आपको दे दिया जाएगा. इस पर देखिए, मैंने इसका जवाब दे दिया है, मराठी में दिया है. हिंदी में? मराठी में क्या दिया है उसका जो ट्रांसलेशन आप कर लीजिए भाई. मैं कभी नहीं चाहता कि किसी का मंत्री पद निकाल कर जो है मुझे दिया जाए. और धनंजय मुंडे का इस्तीफा क्यों लिया जाए? जब तक ये प्रूव नहीं होता है, साबित नहीं होता है कि वो उनके ऊपर जो इल्जाम लगाया जा रहा है वो सही है, तब तक क्यों इस्तीफा मांग रहे, क्यों, और उसने क्यों इस्तीफा देना भी चाहिए? त्याच्यामागं असं कारण आहे, संभाजीराजेंचं असं म्हणणं होतं की धनंजय मुंडे मंत्री आहेत आणि प्रशासनाचे अनेक लोक जे आहेत ते त्यांच्या संबंधी आहेत. चौकशी समितीवर एक दबावतंत्राचा वापर त्या ठिकाणी होऊ शकतो. आता दोन जे अधिकारी त्यांना बाजूला केलं, आता अशा पद्धतीचे अनेक असं आहे की शेवटी या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आहेत. होम डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे काय, आणि इथे काय 1-2च पोलीस काम करत नाही, अनेक पोलीस काम करत असतात. तुम्हाला पण कोणी वाटलं की बा या पोलिसाची तिथे नेमणूक झाली पाहिजे, त्या ऑफिसरची नेमणूक झाली पाहिजे, करा ना काय. आणि असाल जर काय कोणावर काय प्रेशर वगैरे आलं तर ते ताबडतोब मुख्यमंत्र्यांच्या कानावर जाणारच आहे. एवढं काही सोपं नाही. ही केस एवढी म्हणजे वाईट केस आहे, म्हटलं तर वाईट केस आहे की याच्यामध्ये कोणी पोलीस ऑफिसर सुद्धा रिस्क घेणार नाही, अशी केस आहे. ही अशा रीतीची हत्या ही पहिल्यांदाच झालेली आहे या राज्यामध्ये. त्याच्यामुळे कुणी पोलीस ऑफिसर सुद्धा काय मंत्री असेल आणि कोणी असेल तर त्याच्या दबावाला बळी पडेल असं मला वाटत नाही. तो माझा अनुभव आहे काही वर्षाचा, तो होम मिनिस्टर म्हणून मला असं वाटतं. आणि ते असं असला तर ते ताबडतोब वरती कळवतील की असं चाललंय. पालकमंत्रीपद भाड्यानं दिलं गेलं होतं वाल्मिक कराड अजय? पालकमंत्रीपद वाल्मिक कराड यांना भाड्यानं दिलं गेलं होतं असं म्हटलं गेलं या प्रकरणात. मैंने कुछ सुना नाही, मला काय माहित नाही ते काय ते. बाकी काय त्याचे कोण काय बोलतो. महत्वाचे प्रश्नाला मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. सुजय विखे पाटिल के बारे में एक सवाल है सर. सुजय विखे पाटिल के बारे में जो माजी खासदार थे, उनका ये कहना है कि जो भिखारी हैं वो बड़े पैमाने पर साईं के दरबार पे आ रहे हैं और भिखारियों का बिला लगा हुआ है, जो खाने के लिए आ रहे हैं, भोजन खाने के लिए आ रहे हैं, पर प्लेट 25 रुपए भक्तों से लेना चाहिए, ऐसी उन्होंने बात की है. डेरोगेटरी स्टेटमेंट को आप कैसे देखते हैं? वो तो ठीक है कि सुजय विखे पाटिल ने जो भी कुछ कहा है, तो सारे के सारे के तो भिखारी वहाँ नहीं रहते हैं. बाकी हम लोग भी कई बार जाते हैं, जो भी दान धर्म करना है वो भी करते हैं, और वह प्रसाद के तौर पर जो है वह खाना खाया जाता है. मगर उसके बारे में मैं ज़्यादा क्या बोलूँ, उसके पिताजी ने उनका कान पकड़ा है तो काफ़ी है. यहाँ पे नहीं रहना वहाँ पे क्या चैना, अशा पद्धतीचं तुमचं वक्तव्य प्रचंड गाजलं. असा बराच कालावधी लोटलेला आहे, पक्षाकडूनही काही होत नाहीये. नेमकं आता भुजबळ साहेबांची पुढची भूमिका काय असणार आहे? सांगेन ना तुम्हाला. मी म्हटलं ना, आपण बसू एकत्र, कॅमेरा बाजूला करून त्यावेळेला चर्चा करू. अजित पवारांचा फोन वगैरे आला का तुम्हाला? काही नाही. अजिबात. नवीन वर्षाचा संकल्प काय आहे? नवीन वर्ष आहे, तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. नागपूर अधिवेशनामध्ये
ठाकरेंनी तुमचं कौतुक केलं होतं. भुजबळ खूप चांगले नेते आहेत, नाराज असले तरी आम्ही त्यांची काळजी घेऊ असं बोलले होते. मी त्यांचा अतिशय आभारी आहे. जे जे नेते माझ्याबद्दल चांगलं बोलले किंवा मंत्री काही चांगलं बोललेले आहेत, मुख्यमंत्री सुद्धा बोललेले आहेत, विरोधी पक्षाचे जे आहेत नेते बोललेले आहेत, त्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे. पण तुमचा काही संपर्क किंवा तुम्हाला काही कॉल उद्धव ठाकरेंचा नाही, भविष्यात काय होईल? विचारून सांगतो त्या एखाद्या काय म्हणतात ज्योतिषाने विचार भविष्यात काय होईल. ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद. क्या दिलाय ना नवीन नवीन कोण आले मैं अतुल टाइम्स नाउ ऑफ भारत. सर आप स्ट्रेट फॉरवर्ड बोलते हैं तो सबसे मन में बात होती है नाराजगी है तो नाराजगी है. बहुत से लोग ये चीजें कहते हैं कि